बघा मी साबुदाणा बनवते, शाबूचे तांदूळ बनवते. ते पोरगं म्हणायलं मला गोड नको, काय नको, शाबूच खायचा आहे. मग भिजवला होता काल परवा दिवशी, तर म्हणलं जाऊ दे, हाय घरात देते म्हणलं त्याला करून. रडायला लागला मला शाबूच करून. आता बघा हिरव्या मिरच्या टाकल्या तर 2, आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकते. हे नाही आहे आपल्याकडे, बटाटा नाही आहे, बटाटा नाही आहे. आता तळलेल्या थोड्या मिरच्या आहेत ते आपण टाकून देतो, तळलेल्या मिरच्या. बाकीचं काय, हे बघा शाबू टाकते, हे बघा शाबू टाकते, अर्धा टाकते. आणि अर्धा नाही का त्याची एक गंजी बनवते मी. गंजी म्हणजे खीर बनवते, राहिलेल्या शाबूची खीर बनवते बहिणींना. आता ते खायचं म्हणतं मला, मी गोड नाही काय खाणार. म्हणलं जाऊ दे बाई, नाही खाणार तर जाऊ दे. अजून काय खाल्लंच नाही त्यांनी. म्हणलं मला खिचडीच बनवून दे. बरं झालं मी परवा दिवशी भिजायला घातलं होतं, तर त्याच्यातलं ठेवलं होतं काढून हे खीर बनवायसाठी. म्हणलं दूध घालून, काजू बदाम नाही तर थोडंसं आणा म्हणलं एका दिवशी. आणि 4-5 दिवस राहतंय हे भिजवलेला शाबू, 4-5 दिवस राहते या बहिणींना. तर म्हणलं जाऊ दे आता ह्याला नाही का, त्याला वाटलं नाही बनवणार. मला नाही कंटाळा हो बहिणींना, मला नाही कंटाळ. त्यांच्या मायबापाला कंटाळे, मला नाही कंटाळ. मी करते. मग आता इथे काहीच गोड बी नग धड बी नग. आता म्हणलं सणासुदीचं काय गोड बनवून खा बाबा, तर नाही. मग आता नाटकं शेल लावायचं. म्हणलं संध्याकाळी ती पोरगी आल्यावर बनवून गोड आपलं देवापुरतं नाही का, देवापुरतं म्हणलं बनवून ती पोरगी आल्यावर संध्याकाळी. तिला पण सुट्टी नाही ना हो बहिणींना, सुट्टी नाही आहे सुनांना माझ्या. आणि सकाळी तर बघा वडे पाव आणून खाल्ले. आता म्हणलं पुरण हे घालावा, खाते सगळंच. नाही आम्ही नाही खाणार. तर म्हणलं जाऊ दे बाई, माझे देव खातील नाही का, देव खातील माझे, भोलेनाथ खाईन हे का ना. म्हणलं संध्याकाळी काहीतरी गोड बनवा आपलं देवापुरतं. आणि मला तर आवडतेच ना, तरी माझ्यासाठी काय बनवणार हो, आपलं खीर बनवणार. नाही तर नाही का खीर एका हाताने धरलाय ना मोबाईल आणि एका हाताने करायले, म्हणून ते लकलक कापायला हात. तुम्हाला तर माहिती आहे मी एका हाताने धरते. येईल आता ती पोरगी. म्हणलं जाऊ दे, ती पोरगी फोन करून नवऱ्याला सांगितलंय नाही मग मी पण खिचडीच खाईन. मी घेतलं होतं मागा पीठ मळायला, पहिल्या ते येडोमध्ये आहे बघा, पीठ मळायला घेतलं होतं मी. पण ते पोरगं बी लागलं किरकिर करायला, भूक लागली अशी लेकरं आहेत ना, जेव्हा केलं ना खात नाही तर, आणि नंतर बघा भूक लागली करते तर. आणि नको म्हणला, मला काहीच नाही पाहिजे, बनवलं नाही लवकर. मग मी बी रागाने ते पीठ टाकलं डब्यामध्ये आणि बसले जाऊन. मग मी बी तिकडं व्हायला लागली खिचडी. बहिणींनो या खिचडी खायला म्हणतात बघा. आज सणाचं खिचडी चारायला लागल्यात आमच्या ताई. आता जे आवडते तेच खाणार, किंवा आता काय मग करायचं आणि फेकून द्यायचं, काय त्याच्यात अर्थ आहे का, हे का नाही. एवढं महागा मोलाचं आपण आता सणाचं किती सगळं सामान जमा करावं लागते. आता याला खायचं नाही म्हणल्यावर मी काय करणार. आता मी एकली काय, माझी ती येईन बाई करते ती मला देईन. हे लेकरांना नाही पाहिजे. अहो किती माझे लेकरं, अहो बघा 10-12 म्हणजे 7-8 वर्षापासून लेकरं माझे कितीतरी असं गोड बिड खायचे, पुरणपोळी हे ते नाही इड बनारी आहे बेटा. आमचे नाही का बाजूवाली मुलगी आली ना, आणि हे बघा ही पण मावशी आली आहे बघा, हे का तिच्या मागं का आमची बाजूवाली मुलगी, आणि ती पण मागं चालली या, त्या मुलीच्या मागं चालली या. चला आपली खिचडी जळून जाईन बहिणींनो, खिचडी नाही का जळून जाईन. एका हाताने हलवते ना बेटा, पकडते का थोडासा, पकड. बघा आता हे मुलीला म्हणलं धर जरा थोडस, जे मिठा बोलले म्हणायलेत ना नको खायला मिठा. आज हे आहे ना, सण आहे ना हा मराठी लोकांचा, तर म्हणलं काय गोड बनवा.
तर नाही का, नाही म्हणले नाही खायचं, नाही खायचं तर मग काय करायचं हे का नाही, फेकून द्यावं लागेल ना. मग मी एकली खाते ना, तर मी म्हणलं बाबूची मम्मी देईन मग मला संध्याकाळी. आता बाजूवाली मुलीनं पहिली बार आली अहो, बाजूवाली मुलगी आहे ना, तिला माहितीच नव्हतं मी युट्यूबचं करते म्हणून, माहितीच नव्हतं. तर आता बाजूवाली मुलगी आली ना, तिला लई नवल वाटायला लागले, आंटी कसं करायला लागली, आंटी कसं करायला लागली. ती म्हणली मग नाही का माझ्याकडे द्या इडो आपलं मोबाईल. तुम्ही डालोगे क्या? हाँ डालेंगे ना, पर आज डाला ना, ज़्यादा डाला, 3-4 हो गए आज. बघा आता दोन्ही हाताने हलवा लागले, बाजूवाल्या मुलीला धरलं ना इसके लिए. बाजूवाली मुलगी आली ना म्हणून तिने धरले, म्हणून मी करायला लागले. एकल्याचा कसा हात असा 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 होतय ना, एकल्याचा असं धरायचं मोबाईल आणि नंतर इकडं ते मोबाईल जात इकडं, मी इकडं हे करते, मी इकडं हलवते आणि मोबाईल इकडं. मला काही कळतच नाही. आता बघा लेकरांनी धरलाय म्हणून शिनी मी करायला लागली. आधी हो काय लाइक करो, शेयर करो, बोल बेटा बोल. क्या? लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. आप बोल बोल. तन्नू, तू बोल ना. तन्नू, अरे बोल. क्या 4 शब्द बोलने का? लाइक, सब्सक्राइब, शेयर और कमेंट प्लीज. करो.